नमस्कार, मी प्रीती. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर नजर टाकूया आजच्या टॉप 10 महत्त्वाच्या घडामोडींवर. विधिमंडळाचं कामकाज सुरू असताना ऑनलाईन रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे वादात सापडलेले राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे आपल्या पदाचा राजीनामा देतील अशी जोरदार चर्चा होती. मात्र ही चर्चा फोल ठरली आहे, कारण माणिकराव कोकाटे यांनी आज नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी माणिकराव कोकाटे यांनी राजीनाम्याच्या घोषणेऐवजी कृषी विभागाच्या एका नव्या योजनेची घोषणा केली आहे. यानंतर माणिकराव कोकाटे यांनी त्यांच्या राजीनाम्याच्या चर्चेसंदर्भात भाष्य केले. यावेळी त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास नकार दिला आहे. मी राजीनामा देण्यासारखं घडलंय काय? मी काय कोणाचा विनयभंग केला आहे? मी चोरी केलेली आहे का? माझी पार्श्वभूमी गुन्हेगारीची आहे असं झालंय काय? एक फोटो फक्त त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केलाय विरोधकांनी. मी त्यांना कोर्टात खेचणार आहे. अब्रू नुकसानीचा दावा पण दाखल करणार आहे. ज्या राजकीय नेत्यांनी आरोप केला आहे, ज्यांनी माझी बदनामी केली आहे, त्यांना कोर्टात खेचल्याशिवाय मी राहणार नाही असा इशारा माणिकराव कोकाटे यांनी दिला आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विधानभवनात मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आला. या व्हिडिओनंतर राज्यात चांगलंच वातावरण तापलं आहे. विरोधकांकडून सरकारची कोंडी सुरू असून माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय की मला असं वाटतं की हे अतिशय चुकीचं आहे. अशा प्रकारे विधानभवनात जेव्हा चर्चा सुरू असते तेव्हा आपलं काम नसलं तरी सिरियसली बसणं गरजेचं असतं. साधारणपणे एखाद्या वेळेस असं होतं की तुम्ही कागदपत्र वाचता, बाकीच्या गोष्टी वाचता, पण रमी खेळतानाचा व्हिडिओ हा निश्चितच योग्य नाही. अर्थात त्यांनी त्या ठिकाणी खुलासा देखील दिला आहे. मी काही रमी खेळत नव्हतो. अचानक ती जाहिरात आली, पण जरी त्यांनी सांगितलं असलं तरी ऐकून जे काही घडलं आहे ते काही आम्हाला भूषणावह नाही असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळताना व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. संजय राऊत यांनी कोकाटे यांच्यावर तीव्र निषेध व्यक्त केला असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. माणिकराव कोकाटे यांना कृषी मंत्री पदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. आज देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना एक भेट दिली पाहिजे. ही भेट म्हणजे महाराष्ट्राच्या अशा कृषी मंत्र्यांचा राजीनामा घेणं. असंवेदनशील, अकार्यक्षम असा कृषी मंत्री सातत्याने महाराष्ट्राला लाभला आहे. माणिकराव कोकाटेंच्या आधी दादा भुसे कृषी मंत्री होते. त्यांच्या शेतकऱ्यांना काही उपयोग झाला नाही असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज वाढदिवस आहे. देवेंद्र फडणवीस हे आज 56च्या वयात पदार्पण करत आहेत, तर अजित पवार वयाच्या 67व्या वर्षात पदार्पण करत आहेत. वाढदिवसाच्या निमित्ताने या दोन्ही नेत्यांवर राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी या दोघांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांच्यासाठी अनेक विशेषणे वापरली आहेत. शिंदेंनी या दोन्ही नेत्यांची मुक्तकंठाने तारीफ केली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि भाजप युतीत निवडणूक लढवणार असून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला किती जागा द्यायच्या यावर सध्या विचारमंथन सुरू आहे. लवकरच महायुतीचे तिन्ही प्रमुख नेते दिल्लीत वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत. एकनाथ शिंदे यांना सोबत घेऊन चालावे असे स्पष्ट आदेश दिल्लीतून महाराष्ट्र भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना मिळाल्याचे समजते. ठाकरे गटाने पुन्हा उभारी घेतल्यास भाजपला मोठा फटका बसू शकतो, जे भाजपला अपेक्षित नाही. याच पार्श्वभूमीवर महायुतीचे नेते दिल्लीत एकत्रित रणनीती ठरवण्यासाठी जाणार आहेत अशी माहिती मिळत आहे. सध्या महाराष्ट्रात हनी ट्रॅप प्रकरणाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. या हनी ट्रॅप प्रकरणी प्रफुल्ल लोढा नावाच्या व्यक्तीवर 2 गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. प्रफुल्ल लोढा यांच्यावर हनी ट्रॅप आणि अल्पवयीन मुलीवर अत्याचाराप्रकरणी मुंबईत गुन्हा दाखल झाला आहे. त्यातच आता प्रफुल्ल लोढा यांच्या अडचणीत आणखीन वाढ झाली आहे. त्यांच्या विरोधात आता पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील बावधन पोलीस ठाण्यात आणखीन एक बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. राज्यात हिंदीच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापलं होतं. पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती नको अशी महाराष्ट्रातील अनेक पक्ष संघटनांची भूमिका होती. या विरोधात मनसेने मोठं आंदोलन उभारलं. हिंदीच्या सक्तीला विरोध करण्यात आला. त्यानंतर या आंदोलनामध्ये शिवसेना ठाकरे गटाने देखील उडी घेतली होती. महाराष्ट्राच्या GR रद्दवर आपली भूमिका स्पष्ट करताना केंद्र सरकारनं म्हटलं आहे की त्रिभाषा सूत्रात कोणत्या भाषा शिकवायच्या हा राज्याचा निर्णय आहे. महाराष्ट्र सरकारने रद्द केलेल्या शासन निर्णयाची माहिती आम्हाला दिली आहे. त्रिभाषा सूत्र कायम राहणार आहे. मात्र भाषा कोणत्या शिकवायच्या तो राज्य सरकारचा निर्णय आहे.
केंद्र सरकारची बळजबरी नाही. 3 भाषा माध्यमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत शिकायच्या आहेत. त्यामुळे 6वी किंवा 7वी इयत्तेत विद्यार्थी भाषा निवडू शकतात. राज्यातील बहुतांश भागात पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा आगमन केल्याने बळीराजाची चिंता काहीशी मिटली आहे. एकीकडे शेतीच्या कामांची लगबग सुरू असून अनेकांनी शेतातील पेरणीही आटोपली आहे. मात्र ऐनवेळी पावसाने पाठ फिरवल्याने दुबार पेरणीचे संकटही डोकावू लागले आहे. अशातच राज्यात पुन्हा दमदार पावसाने हजेरी लावली आहे. तर सध्या पावसाचा जोर कायम असून हवामान विभागाने दक्षिण कोकणासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर मुंबईतही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. मान्सूनचे वारे पुन्हा सक्रिय झाल्याने आणि अनुकूल वातावरणीय स्थितीमुळे पुढील काही दिवस जोरदार पावसाचा अंदाजही हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. रेल्वेचा चेहरा मोहरा बदलण्याची तयारी सुरू असतानाच आता आणखीन एक मोठी बातमी समोर येत आहे. रेल्वे तिकीट रिझर्वेशनसह वेटिंग तिकीट रिझर्वेशन चार्ज तत्काळ तिकीटच्या बुकिंगमध्ये रेल्वे विभागाने अनेक बदल केले आहेत. आता रेल्वेने एक स्पेशल टूर पॅकेज आणले आहे. हे पॅकेज घेतल्यानंतर प्रवाशांना तिकिटाचे पैसे हप्त्याने चुकवता येतील. त्यांना EMI द्वारे ही रक्कम भरता येईल. भारत गौरव ट्रेनचे भाडे चुकते करण्यासाठी प्रवाशांना LTC आणि EMIची सुविधा मिळते. त्यासाठी IRCTCने अनेक सरकारी आणि खासगी बँकांशी करार केला आहे. तुम्ही या संकेतस्थळांवरून तिकीट बुकिंग करताना EMIचा पर्याय निवडू शकता. ही बुकिंग प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वांवर देण्यात येईल. भारतीय क्रिकेट संघासमोर मँचेस्टरमध्ये होणाऱ्या 4थ्या सामन्यात विजय मिळवून मालिकेत 2-2 बरोबरी साधण्याचं आव्हान आहे. भारतीय खेळाडूंना झालेल्या दुखापतीमुळे या आव्हानात आणखीन भर पडली आहे. वेगवान गोलंदाज दुखापतीने ग्रासला आहे, तर युवा ऑलराऊंडर नितीश कुमार रेड्डी याला दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर व्हावं लागलं आहे. मात्र या दरम्यान भारतासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारताचा उपकर्णधार विकेटकीपर ऋषभ पंत 4थ्या कसोटीत खेळण्याचे संकेत मिळत आहेत. विशेष म्हणजे पंत विकेट कीपिंग आणि बॅटिंग या दोन्ही भूमिका पार पाडू शकतो. अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत रहा आवाज इंडिया मराठी.